तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर हॉटेल तन्वीर सगुना कंपनी परिसरात शुक्रवार 22 मेच्या सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला। भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती पत्नी आणि एक चिमुकली अशा एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। गजानन मधुकरराव वानखडे वय 45 वर्ष, पल्लवी वानखडे वय 38 वर्ष आणि आरोही वानखडे वय 6 वर्ष हे दुचाकी क्रमांक MH32 AM 1694 ने कपडे खरेदीसाठी हिंगणघाटकडे येत होते। दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस, 112 पथक, महामार्ग सुरक्षा पथक आणि मदतकार्य करणारे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केलं। मृत वानखडे कुटुंब हे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव गोंड कुर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे मृत झालेली आरोही ही जुडी बहीण असून तिच्या पश्चात आणखी एक बहीण आहे। अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून संबंधित टिप्पर चालकाचा शोध सुरू आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट।